मला काय असल्या काय रणनीतिकार किंवा असल्या सर्वेची काही गरज नाही, कारण मी फील्ड मधला आहे. ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे. पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय नाही. त्याच्यासाठी जनमानसापर्यंत पोहोचवण्याची क्षमता असावी लागते. तुमचं सूत्र कोण मला माहित नाही. ते पडलेलं सूत्र आहे का निवडून आलेलं सूत्र ते पण मला माहित नाही. एक पण मला माझा राजकीय गोत्र माहिती आहे. राजकीय रणनीतिकार म्हणून त्यांचं मार्गदर्शन यापुढे पक्षाला असणार आहे का? त्यांची निवड झाली नाही, त्यांची निवड झाल्याचं मला माहित नाही. त्यांची भेट झाल्याचं मी वाचलं. मला मगाशी माझी काय वेगवेगळ्या कारणांच्यासाठी उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वहिनींची सुद्धा त्या ठिकाणी भेट होती. त्यांची ती औपचारिक भेट होती असं त्यांनी मला सांगितलं. अशी काही सूचना केली आहे खरं तर प्रदेश पातळीवरचे जे नेतृत्व आहे ते बदलण्याकरता सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना काही सूचना वगैरे केली आहे? कारण की त्याच्या संदर्भात संपूर्ण बातम्या ज्या आहेत त्या प्रसार माध्यमांमध्ये येतात. एक तर काय चर्चा झाली त्याचा मला तपशील माहित नाही. आणि आम्ही सगळेजण थिअरिटिकल पेक्षा प्रॅक्टिकल आहोत. आदरणीय पवार साहेब, अजितदादा किंवा मला मिळालेलं सानिध्य स्वर्गीय वसंतदादा, विलासरावजी देशमुख, अंतुले साहेब, आम्ही सगळे प्रॅक्टिकल मधले काम करणारे सगळेजण आहोत. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात कधी माझ्या निवडणुकीचा सर्वे कधी करून घेतला नाही. आपल्यापैकी सगळेजण दाखवत होते मतमोजणीच्या दिवशी की रायगड लोकसभा मतदारसंघ हरणार आहे. फक्त एखादाच मिळाला तर राष्ट्रवादीला एखादाच, पण तो कोकणातला नाही, तो दुसरा कुठला तरी असं दाखवलं जात होतं. मला काय असल्या काय रणनीतिकार किंवा असल्या सर्वेची काही गरज नाही, कारण मी फील्ड मधला आहे. आणि फील्ड मध्ये असल्याच्या नंतर आपल्याला कळतं. आपल्याला दर शनिवारावर गावाला गेलो की माणसं भेटल्यावर त्यांना काय वाटतं, तरुणाईला भेटल्यावर त्यांना काय वाटतं, त्याचे सगळे अनुभव असलेले आहेत. आणि पवार साहेबांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली, दादांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिकल मध्ये काम केलं. मी 8 वेळा महाराष्ट्र उलटा पालता केलाय. महाराष्ट्राचा कानाकोपरा, अगदी तालुक्याच्या नंतर कुठला तालुका तो चांद्यापासून बांध्यापर्यंत मी सांगू शकतो. मला त्याची काही चिंता असण्याचं काही कारण नाही. एक भाग आहे. आता ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे. पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय. स्वाभाविकपणाने वहिनींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली. 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती. पण दॅट वॉज अ कर्टसी कॉल. त्याच्यानंतर मला वाटतं ते निवडणुका लढलेले होते, ते विजयी पण त्या ठिकाणी झाले. हा भाग वेगळा आला. त्याच्यामुळे आम्ही पक्षाचं संघटन या राज्यामध्ये बांधत असताना हे आम्ही सगळेजण प्रॅक्टिकल असल्यामुळे जनतेला, तरुणाईला, शेतकऱ्यांना, उद्योजकांना, व्यावसायिकांना नेमकं काय हवं आहे याचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने पक्षाची बांधणी त्या ठिकाणी करत आलो. कोणाचा सल्ला मिळाला तर तो ठीक आहे. काल केवळ सदिच्छा भेट झाली म्हणजे त्यांना नेमलं असा अर्थ काढणं चुकीचं होतं. एक 6 ते 7 तास भेट झाली असं आपण म्हणतात. आता या संदर्भामध्ये आदरणीय अध्यक्ष म्हणून बहिणी किंवा पार्थ होते असं तुमच्याच याच्यामध्ये बातमीमध्ये आहे, तर त्याच्यामध्ये ते त्या बाबतीमध्ये सांगू शकतील. पण मला असं वाटतं की कडची भेट झाली म्हणजे त्यांनी काहीतरी आम्ही त्यांना काय नेमलं असं मानण्याचं काही कारण नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही इंडियामध्ये आहोत. हे निर्विवादपणाने गेल्या 3 वर्षामध्ये किमान 100 वेळेला मी अधोरेखित केलं. दादांच्या दुर्दैवी निधनानंतर सुद्धा ज्या वेळेला वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले त्या वेळेला सुद्धा मी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमित भाईच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष इंडिया प्रमुख आहे. मी इंडियाचं विश्लेषण पण काय केलं, भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष, युपीए म्हणजे काँग्रेस मुख्य पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष, आम्ही एनडीएमध्ये आहोत, भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहोत. त्यामुळे त्या नेतृत्वाच्या सोबतच, त्या पक्षासोबतच अलायन्स पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करणार आहे. आता प्रशांत किशोर यांच्या विरोधात निवडून आले, ती निवडणूक लढली, त्याचे निकाल लागले, ते स्पष्ट आहे.
आमची भूमिका ही स्पष्ट आहे की आम्ही एनडीए सोबत आहोत आणि एनडीए सोबत राहणार. साहेबांचं कमी मत आहे सर्वेची गरज नाही, पण यापूर्वी नरेश साहेबांनी काम केलं ना, डिझाईन बॉक्स मध्ये तुम्ही माझा वाक्य अर्धवट आहे. मी म्हटलं मला सर्वेची गरज नाही, पण असं नाही म्हटलं. एक आणि कुठले राजकीय पक्ष आता अलीकडच्या कालावधीमध्ये गेल्या 15-20 वर्षात एक सर्वे करून घेण्याची पद्धती आहे. मी माझ्यापुरती सांगितलं, कारण ज्यावेळेला प्रश्न विचारला मला बदलला जाईल का त्याच्याबद्दलचं मी उत्तर दिलं. ते आपण विनाकारण कसं होतं की आता सगळं अनकट दाखवा, नाही तर मग पुन्हा त्याच्यातून आणखी तिसरं काहीतरी सुरू व्हायचं. आज जरा ऐकून घ्या ना. तर त्याच्यामुळे सर्वे करून घेणं, तसं आम्ही एकत्रित असताना सुद्धा सर्वे करून घेतले जात होते. त्याच्यातून एक अंदाज येत असतो. बघा 2014ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालो. शिंदे साहेबच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीतून सर्वात चॅलेंजिंग निवडणूक कुठली 99 पासून, तर ती 2014ची होती. 2014ची एक तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवत होतो, चारही पक्ष. त्यावेळेला त्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती, विशेष करून दादा, मी असेल, भुजबळ साहेब असेल, आमच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आरोप झाले होते. अशा वेळेला त्या निवडणुकीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला संघटनेमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळेला सुद्धा थोडाफार सर्वे केला, पण आम्ही 41 जागा जिंकलो. 19 मध्ये सुद्धा, कारण त्या 4 वर्षात मी 4 वेळेला महाराष्ट्र पालथा घातला. त्यावेळेला नंतर जयंतराव अध्यक्ष झाले, दादा नेतृत्व करत होते, सगळेजण आम्ही मेहनत करत होतो. जवळपास आम्ही 57 जागांच्या वरती यश मिळवलं 19 सालामध्ये. तर त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खोलवर, कारण पवार साहेबांना तर एकेका तालुक्यातली 10-10, 15-15 माणसांची नावं माहिती आहेत. दादांचं पण तसंच होतं. आता आम्ही सगळेजण अनुभवी असलेलो त्याच पद्धतीने काम करतो. म्हणून सर्वे करणं काही गैर असल्याचा भाग नाही. सर्वे केला जातो, एक ढोबळ मानाने अंदाज येत असतो की तिथं नेमकी परिस्थिती काय. पण आम्ही सगळे प्रॅक्टिकल असल्यामुळे आमच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि ह्या मिळालेल्या सर्वेचा ताळमेळ घालत पक्षाला कशामध्ये यश मिळू शकेल याचा प्रयत्न होतो. मागच्या वेळेला सुद्धा सर्वे झाला, पण सर्वे झाल्याच्या नंतर तुम्ही बघा की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हालाही दारुण अपयश आलं आणि एनडीएला महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी जागा मिळाल्या. त्यावेळेला दादांच्या समेत पूर्ण महाराष्ट्र आम्ही फिरलो. म्हणजे डिझाईन बॉक्सने काय केलेली एक थीम असेल ती असेल, पण फिरलो नसतो तर नुसत्या थीमवरती यश नाही मिळत किंवा सल्ल्यावरती यश मिळत नाही. त्याच्यासाठी जनमानसापर्यंत पोहोचवण्याची क्षमता असावी लागते. तिथपर्यंत तुम्हाला कष्ट घेण्याची तयारी दाखवावी लागत असते. त्या राहिलेल्या 1.5 महिन्यात दादांच्या समवेत दादांनीच एकेका दिवसात आम्ही 3-3 मतदारसंघ पुरे करत होतो. त्याच्यातून मग आमचा स्ट्राईक रेट नंबर 2चा राहिला राज्यात. म्हणून मी म्हटलं की आम्ही प्रॅक्टिकल आहोत, थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवरती महत्व देणारे आम्ही सगळेजण आहोत. काय काय कुठं कसं काय अर्थ काढता मला काय कळलंच नाही. कुठले 2 गट काय तुमच्याच आता कसं आहे तुमचं सूत्र कोण मला माहित नाही. ते पडलेलं सूत्र आहे का निवडून आलेलं सूत्र ते पण मला माहित नाही. एक पण मला माझा राजकीय गोत्र माहिती आहे. तुमचं सूत्र मला माहिती आहे, पण मला आमचं राजकीय गोत्र माहिती आहे. आम्ही फील्डमध्ये असल्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात. आणि 2 गट कशाला राहतील, कुठं काय त्याच्यामध्ये काय त्यांची नेमणूक केल्याचं कुठं अधिकृत आहे का? कोण भेटलं सदिच्छा भेट म्हणजे लगेच असं काय झालं असं मानणं चुकीचं ठरेल. मला असं वाटतं खासदार पार्थ पवारांनी या संदर्भात ट्विट पण केलंय. अजूनपर्यंत अधिकृत त्यांना घेतलेला आहे काय माहित नाही, परंतु तुमच्या पक्षामध्ये तुमच्या 2 नेत्यांच्या संदर्भातला अविश्वास आहे का? कारण की अजित पवार असताना अजित पवार कॅल्क्युलेटिव्ह सगळ्यांना घेऊन खरं तर चर्चा करायची कोणतीही गोष्ट घेऊन. आता मात्र पक्षामध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दोघच नेते मंडळी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतात. आता ही पण तुमची सूत्राची माहिती खोटी आहे किंवा तुमची असेल तर ती सुद्धा चुकीची आहे. मी खोटी नाही काय म्हणत, कारण एखाद्या शब्दाचे 2 अनवत्य निघतात, चुकीची आहे. बहिणी आणि आमचा कोर ग्रुप एकतर माझाही संपर्क नेहमीच असतो, कोर ग्रुप म्हणून आम्ही नियमितपणाने बसतही असतो. आता माझंही अधिवेशन किंवा प्रफुल्लबाईंचं अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे प्रत्यक्षात काय गाठीभेटी या 3 आठवडे झाल्या नाही, तरी सुद्धा फोनमधून आमचा संपर्क असतो. कोर ग्रुपची सुद्धा बैठक नियमितपणाने होत असते. त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रित बसूनच निर्णय करत असतो.
की मागच्या 2 महिन्यामध्ये 4 बैठका होत्या आणि अशा वेळी काही गोष्टी ज्या येतात त्या बाहेर येताना आपल्याला नेतृत्वाच्या अनुषंगाने राज्याच्या काही शंका उपस्थित होती. मला ते तुमच्या पक्षाचे खरंच राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त झाले का? आणि या अनुषंगाने राजकीय नेतृत्वाच्या अनुषंगाने काय सवाल उपस्थित आहे याबद्दल काय म्हणतो? ते राजकीय सल्लागार नेमल्याचं माझ्याकडे माहिती नाही, पण नेमलं असतं तर नक्की माहिती असती. याचा अर्थ ते नेमलेले नसावे. एक भाग. दुसरा महत्वाचा भाग, राज्य नेतृत्वाच्या बाबतीमध्ये त्यांचा कोणाचा सल्ला किंवा काय हा भाग त्या ठिकाणी येतच नाही ना. कारण एनडीए मध्ये सामील होण्याचा निर्णय घेत असताना ज्या हिरिरीने आम्ही सगळेजण मिळून तो निर्णय घेतला, तो निर्णय घेतल्याच्या नंतर तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत आम्ही पाहिली. त्याच्यातून यश प्राप्त त्या ठिकाणी केलं. त्याच्यामुळे कुठे पक्षांतर्गत काय 2 मतप्रवाह वगैरे वगैरे सगळं गैरवाजवी आहे. त्याच्यामध्ये काही वेगळा अर्थ असण्याचं काही कारणच नाही. असू दे ना, आता तुमच्या बातम्यावरती मी काय त्याच्यावरती बोलणार. माझ्याबद्दलची नाराजगी आहे असं तुमच्या ज्या काही बातम्या सांगतात, म्हणून मी म्हटलं तुमचं सूत्र काय मला माहित नाही, पण मला माझं गोत्र माहिती आहे ना. अख्खा महाराष्ट्र 8 वेळा पालथा घालणारे जे महाराष्ट्रातले मोजके नेते त्याच्यातला मी एक आहे. तेव्हा मला सलगपणाने मतदारसंघ तालुके सगळे सांगता येऊ शकतात. त्यामुळे कोणाला काय वाटतं याच्यासारखा विचार करण्या इतपत काय आजची ती काय स्थिती नाही. 41 वर्ष राजकारणात आहे आणि माझी सुरुवात रोहा तालुका काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून 85ला झाली आणि 85ला विधानसभेचं तिकीट मिळालं. 41 वर्षाचा प्रवास हा काय अशाच पद्धतीने राहिलेला नाही. आणि रायगड सारखा अतिसंवेदनशील राजकीय दृष्ट्या सजग असलेल्या जिल्ह्यामध्ये इतके वर्ष काम करणं म्हणजे काहीतरी असेल थोडंफार. दोन भाग आहेत. मी आज अचानक आलो असं म्हणण्याचं काही कारण, आज शुक्रवार आहे त्यामुळे दर शुक्रवारी मी येतोच. बोलू दे ना सागरजी, असं काय करताय? अचानक येण्याचं काय कारण? आज अधिवेशनाला सकाळी जाऊन इकडे आलो, दर शुक्रवारी येतोच. एक भाग. दुसरा भाग असा की या नियुक्तीच्या संदर्भात चर्चा अगोदर झालेली होती. त्याच्यामुळे सोयीनुसार त्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, आमच्या नेत्या म्हणून वहिनींनी पत्र दिली, पण माझ्या सहीचीच पत्र आहे. त्यामुळे काय वेळ वावगं वाटायचं काय कारणच काय? आता इतर पक्षामध्ये सुद्धा अशा नियुक्त्या देताना काही सगळेच आहेत ते काय प्रश्नचिन्ह नाही. तुम्हाला सगळेच प्रश्न राष्ट्रवादीबद्दलच का वाटतात आणि का विचारलं जातं हे सुद्धा माझ्यासाठी थोडंसं अनाकलनीच आहे. गोल्डन ट्रायंगल मुंबई पुणे नाशिक हा औद्योगिक परिभाषेत आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. 99 सालापासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषद अजितदादांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांचे कष्ट, मेहनत, त्यांचा अप्रोच, कमालीची संवेदनशीलता, कामाच्या बाबतीमध्ये त्याने दाखवली दूरदृष्टी, याच्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये स्वाभाविकपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक यश या राज्यामध्ये मिळालं. ते नेहमी तिथे मिळालं. नाशिकने पण दिले. यावेळच्या निवडणुकीमध्ये नाशिकचे यश सुद्धा अधोरेखित झालं. पण आघाडीच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला जागा कमी मिळतात. रायगडमध्ये एकच जागा मिळते, रत्नागिरीमध्ये एकच मिळते. अशा वेळेला कोल्हापूरमध्ये सुद्धा 2 जागा मिळाल्या. सातारामध्ये आम्हाला 2 जागेवरती लढता आलं. त्यापेक्षा जास्त जागांवर आम्ही लढू शकलो नाही. सांगण्याचा माझा मतितार्थ असा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचं पोटेन्शियल तयार होत असतं. आता ते त्या जिल्ह्यातले आहेत म्हणून पोटेन्शियल असलेला नेमूने तर त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कोणाला टीका करण्यासाठी तसं म्हणता येईल, पण ते टीका करण्यासाठी नाही. पक्ष गुणवत्तेवरती चालतो. याचा अर्थ इतरांची गुणवत्ता नाही अशातला का भाग नाही. एकाच व्यक्तीची एका जागेवरती निवड करत असताना त्या जागेसाठी पात्र असणाऱ्यांची संख्या खूप राहू शकते, राहणारच. आणि पक्षाचं क्रीडर हे पवारसाहेबांच्या वेळेला तयार झालेलं होतंच. दादांनी तर 99 सालापासून पक्षाचं क्रीडर सर्व महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकच युवक असेल, युवती असेल, महिला असेल किंवा इतर सेल ज्या नियुक्त्या असतील
या सगळ्यामध्ये कार्यकर्त्यांची सजगता, त्यांच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये असलेलं त्यांचं योग्यता ही मोठ्या प्रमाणावरती आहे. हेच तर उलट पक्षाच्या वृद्धीचं आणि पक्षाच्या बळकटीचं द्योतक का असं मी मानतो. पेपरला वाचला तर खरंच इतकं सत्य आहे का? आणि उलट पार्टीला सल्ला बदलण्याचं देऊ शकतो, कारण की आम्हाला तर ते भेटलं नाही. मला असं वाटतं मी मगाचपासून 3-4 वेळेला या बाबतीमध्ये स्वच्छपणाचं उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या प्रश्नामध्ये किंवा त्या विषयामध्ये काय तथ्य असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. आम्ही पक्ष नेहमीच एकत्रितपणाने बसत असतो आणि आम्ही चर्चा त्या ठिकाणी करत असतो. काय त्याच्यात काय वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. कारण आता आपण म्हणतो त्या सगळ्या नियुक्त्या माझ्या पत्रांच्या माझ्या सहीनीच आहेत. मग कशाला आपण वेगळा वावगा काय अर्थ काहीतरी काढायचा. कारण हवेत कुठल्या ना कुठल्या तरी बातम्या तयार झाला तर त्याच्यातून काहीतरी आम्ही स्पष्टीकरण देत बसायचं, अशी काय आज काय स्थिती निर्माण झालेली नाही.